कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ये बस बस, तू बोलली असतीस तरी काय झालं असतं। आईंचा तुझ्यावर इतका राग आहे आणि परत ह्या गोष्टीची भर पडली असती म्हणून मी तुला बोलू दिलं नाही। खरं तर ठीक आहे, मला सांग मगाशी काय झालं होतं तुला? कसला विचार करत होतीस एवढा? वसुंधरा काही प्रॉब्लेम आहे? हो नाही वहिनी, काहीच प्रॉब्लेम नाही। वसुंधरा प्लीज सांग, तू सांगितलं नाही तर मी तुला मदत कशी करू? प्लीज सांग, प्लीज। आई मगाशी रूम मध्ये आल्या होत्या, मला म्हणाले की मी आणि आकाशरावांनी आता एकत्र राहायला पाहिजे। म्हणजे त्या म्हणाल्या की घराण्याला वारस हवाय, बरोबर ना? माहिती होतं मला, आई आज ना उद्या तुझ्या जवळ हा विषय नक्कीच काढते। पण ठीक आहे, आईंचं एवढं मनाला लावून घेऊ नकोस। पण हे चुकीचं आहे ना, घराचा वारस हा मुलगाच का हवा? अदिती म्हणू ह्या पण वारसा पुढे चालवू शकतात ना, कुटुंबाचं नाव मोठं करू शकतात ना। पण हे विचार तुझे आणि माझे झाले, आईचे विचार थोड्या जुन्या वळणाचे, ते तू आणि मी नाही बदलू शकत। आपण ना हा वारसाचा विषय थोड्या वेळ बाजूला ठेवूया। आईची खूप वर्षांपासूनची इच्छा होती, त्यांना नातू हवा होता। पण आईंबद्दल तू गैरसमज करू नको घेऊस। त्यांचं आदिती चिनू म्हणू यांच्यावर जीवापाड प्रेम आहे। हे मला वहिनी, आणि ते प्रेम मला दिसतं, पण तरी आदितीच्या जन्मानंतर ना माझे काही मेडिकल कॉम्प्लिकेशन्स होते, त्यामुळे मला नंतर मूलच होऊ शकलं नाही। अगं आणि इरावती त्यांची खूप लाडकी होती, ती अशी अचानक निघून गेली आणि त्यांची नातवाची इच्छा अपुरी राहिली आणि माझ्यावरचा राग कायम। त्यामुळे आई मला सतत येता जाता ऐकवायच्या, आठवण करून द्यायच्या की तू मला नातू दिला नाहीयेस। पण मी तरी काय करणार, सहन करत होते। पण आता तू आली आहेस ना, म्हणून आई तुझ्याकडून अपेक्षा ठेवते। पण मी ही अपेक्षा कशी पूर्ण करणार? का करू शकत नाही वसुंधरा? अगदीच करू शकतेस। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।